आणि आता एक मोठी बातमी समोर येते इचलकरांची म्हणजे पाकव्याप्त काश्मीर असल्याचं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलंय। त्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे। धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीर सारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला असं वादग्रस्त विधान सांगलीच्या वाळवा इथल्या कार्यक्रमादरम्यान पाटलांनी केलेलं आहे। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती। आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवथळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। आणि आता एक मोठी बातमी समोर येते इचलकरांची म्हणजे पाकव्याप्त काश्मीर असल्याचं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलंय। त्यांच्या या विधानामुळे वाद होण्याची शक्यता आहे। धैर्यशील माने यांनी पाकव्याप्त काश्मीर सारख्या इचलकरंजीमधून विजयाचा दिवा लावला असं वादग्रस्त विधान सांगलीच्या वाळवा इथल्या कार्यक्रमादरम्यान पाटलांनी केलेलं आहे। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाकव्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती। आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवथळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।